काय वर्ड आहे? काय वर्ड आहे? टेन्स किंवा टेन्सेस. ऐकलं का नाव टेन्सेस? टेन्स ऐकलं नाव? टेन्शनवाला टेन्स नाही, ही इज इन टेन्स, तो टेन्स नाही. व्हॉट इज द मिनिंग ऑफ टेन्स? काळ. टेन्स म्हणजे काय? काळ. आता कोणता काळ आहे बाबा? कसला काळ आहे? काळाच्या पुढं कुणाच चालत असला काळ आहे का? त्याचे अर्थ लय भारी दिलेत ग्रॅमरमध्ये. टेन्स आणि पुढं काळ. काळ आला पण वेळ आली नाही, है ना. काळा पुढं कोणाच चालत नाही, त्याचे परमार्थातले शब्द असतात ना, बरोबर ना. काळा पुढं कोणाचं चालत नाही, हा असला काळ नाही. काळ या शब्दाचा अर्थ काय? टाईम. काय? टेन्सचा अर्थ काय? हां, टाईम. आता टाईमवर आम्हाला फक्त समजून घ्यायचं आहे टेन्स. किती टेन्सेस आहेत? 12. किती वर्षापासून माहिती आहे? 12. म्हणा 12. हाऊ मेनी टेन्सेस आर इन इंग्लिश? 12. बर. हाऊ लॉंग हॅव यू बीन इन टू दिस प्रोसेस? लास्ट 12 years. 12 वर्षापासून 12 टेन्सेसचा अभ्यास सुरू आहे. किती आले? टेन्सेसची लय माझा खतरनाक. बरं चला, का शिकायचे टेन्सेस? प्रत्येक गोष्टीला वाय असलं पाहिजे. आयुष्यात मोठा व्हायचं असेल किंवा काही शिकायचं असेल तर ते वाय 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 पाहिजे. वाय वाय थेरी. का शिकायचं? का जायचं? का लिहून घ्यायचं? उगाच दुसरे घ्या म्हणले म्हणून नाही, टेन्स शिका म्हणले म्हणून नाही. का शिकायचा टेन्स? बघा, भाषा कोणतीही असो या जगातली, प्रत्येकच भाषेमध्ये टाईम 3 टप्प्यात डिवाइड केला आहे म्हणून एकाला दुसरी भाषा शिकता येते. भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ. एक गेलेला वेळ, चालू वेळ, येणारा वेळ. कोणतीही भाषा जगातली, कोणत्याही देशातली, जिथं युद्ध चालू आहे तिथली सुद्धा वेळ किती टप्प्यात डिवाइड केलेला आहे? 3. नंबर 1, जो गेलाय वेळ तो गेलाच आहे. आपलं बचपन गेलंय का नाही? का आणायचं वापस? कसं आणायचं? कसं आणायचं? एकदा मनुका झाला त्याचा अंगूर होत नसतो. का होईल? म्हाताऱ्याने किती बदाम खाल्ले ते पोरग होईल का? भिजवलेली बी खाल्ले तरी होत असते. एकदा वेळ गेली. एकदा आपली 10वी संपली. एकदा 12वी संपली. वेळ गेला. त्याला करायचं पास्ट टेन्स. जो आज आपल्या हातात आहे तो आहेच. प्रेझेंट, वर्तमान, आत्ता, माझ्या समोर जे करू शकतो. आणि एक येणारा. कसा येईल सांगता येत नाही. आता उद्या किती ऊन पडेल माहीत नाही. पुढच्या वर्षी पाऊस पडेल का माहीत नाही. म्हणून वेळेचं काय आहे? जो वेळ गेला, या गेलेल्या वेळेला कॅन्सल्ड चेक म्हणतात. 5 कोटीचं चेक आहे हातात तुमच्या, पण तो कसा आहे? कॅन्सल्ड आहे. किती व्हॅल्यू आहे त्याला? 0.
किती मोठ्या अमाऊंटचा चेक आहे, पण कसा आहे, कॅन्सल्ड चेक आहे. तसं गेलेली वेळ गेलीच. आता उद्या येणारी वेळ आहे ती PDC चेक आहे. PDC, पोस्ट डेटेड चेक दिलाय 2 लाखाचा, 1 लाखाचा, 2,000चा, 2 कोटीचा, पण एप्रिलमधल्या 17 तारखेचा आहे. आता तो टाकल्यानंतर तेव्हा त्याच्या खात्यात बॅलन्स असेल का नाही, ह्याची आज गॅरंटी आहे का? नाही. हे जेव्हा तेव्हा ते ठरलं जाईल. भविष्य काळ आहे आणि आजचा जो काळ आहे, आज आपल्या हातात जो ती कॅश आहे आपल्या हातात, रेडी कॅश, हा प्रेझेंट टेन्स आहे. म्हणून प्रेझेंट टेन्स अगोदर शिकवला जातो. म्हणून पहिला प्रेझेंट, इकडं पास्ट आणि इकडं फ्युचर आहे. सुरुवात कधीही भूतकाळापासून होत नाही, ते वर्तमानातून होते. आणि म्हणून वेन एव्हर ग्रॅमर इज बिंग टॉट किंवा टेन्स इज बिंग टॉट, तर फर्स्ट ऑफ ऑल प्रेझेंट टेन्स वी नीड टू अंडरस्टँड. कळालं? पास्ट कसला आहे? कॅन्सल्ड चेक. भविष्य कसलं आहे? PDC, पोस्ट डेटेड चेक. आणि आजची वेळ काय? रेडी कॅश. रेडी काय? रेडी कॅश. आता काय समजून घ्यायचं? प्रेझेंट टेन्स, PRESENT, प्रेझेंट टेन्स. काय नाव आहे याचं? प्रेझेंट. प्रेझेंट म्हणजे काय? वर्तमान. वर्तमान म्हणजे काय? चालू. काही चालू आहेत पण काळ नाही आहेत. हां, बरोबर आहे ना? तर प्रेझेंट टेन्स वर्तमान काळ. दुसरा पास्ट टेन्स. हां, म्हणजे काय? भूतकाळ. आणि भविष्याला काय म्हणायचं? फ्युचर. भविष्य सांगायचे काही लोक, त्याला म्हणायचं मला फ्युचर टेन्स शिकवा. फ्युचर नका सांगू. ज्याला फ्युचर कळतं त्याला फ्युचर टेन्स कळत नाही. का कळत आहे? किती टेन्स झाले? पाठच करून टाकायचे 3. कसे पाठ करायचे माहिती आहे का? आपला मोबाईल नंबर पाठ आहे का? काहीला ते सुद्धा पाठ नाही. एकाला म्हणलं तुमचा मोबाईल नंबर काय? ते म्हणले तुमचा सांगा, मी त्याच्यावर माझ्यावर डायल करतो, मग तुम्हाला आल्यावर मग माझा ते नंबर आहे. कमालच आहे का नाही? एवढं घाळ राहून नाही चालत लाईफमध्ये. एवढं घाळ राहायचं का? काही लय आळशी आहेत लोक. किती आळशी आहेत माहिती? माझे हात उचला रे, मला आळस द्यायचं. टेन्स पाठच करून टाकायचं आपल्याला. आता सुरुवात कुठून करायची? प्रेझेंट टेन्स. आता प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान एवढं पक्क आहे. प्रत्येक टेन्सला 4 सब टेन्सेस आहेत. आता मेन टेन्स 3 आहेत, म्हणजे 3 मुख्य वेळा आहेत. बरोबर आहे? 3 काय आहेत मुख्य वेळा? एक वर्तमान काळाची वेळ आहे, भूतकाळाची, भविष्यकाळाची. आता प्रेझेंट टेन्सच्या 4 वेळा आहेत बाबा. पहिलं काय? आता आपण प्रेझेंट टेन्स बघूयात, तिन्ही पण यातले. प्रेझेंट. आता यातल्या 4 वेळा आहेत. नंबर 1 सिंपल काय? हां,
सिम्पल प्रेझेंट टेन्स, त्याचं नाव साधा, त्याचं नाव साधा आहे, तो साधा नाही, त्याच्या नावावर जायचं नाही. काही माणसं दिसायला साधेत पण वानान लय बेकार. दिसताना देव माणूस दिसणार, लोक म्हणत दिसताना लय देव दिसलो, लय हरामखोर आहे की नाही. तसं याचं नाव साधा आहे आणि हा कळला की बाकी 11 आपोआप कळतात. हे पहिलं लक्षात घ्या. म्हणून हा सगळ्या 12 टेन्सेसचा बाप आहे. फादर ऑफ ऑल द टेन्सेस इज कॉल्ड सिम्पल प्रेझेंट टेन्स. किती सुधारून सांगायला लागलो मी. मग बरं वाटायला लागले का जरा अवघड वाटायला लागले? बरं वाटायला जरा थोडं थोडं का होईना बरं वाटावं माणसाला. हां, सिम्पल प्रेझेंट टेन्स. आता वाक्य जेव्हा बनतं तेव्हा कसंही वाक्य नाही बनत. अगोदर त्याला सब्जेक्ट येतो. सब्जेक्ट म्हणजे काय? ज्यानं वाक्य सुरुवात होते तो सब्जेक्ट. म्हणजे केमिस्ट्री, फिजिक्स, बायोलॉजी असलं नाही. हे कन्फ्यूज होतं ना बरंचसं. सब्जेक्ट न म्हणजे कोणता सब्जेक्ट बाबा? हिस्ट्री का जिओग्राफी? काय माहिती आहे का, सोपं करून सांगणं फार अवघड आहे हो. इट्स व्हेरी 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 डिफिकल्ट टू बी व्हेरी सिम्पल. हा सब्जेक्ट म्हणजे कोण? करता. काय करता? हां, ॲक्शन घेणारा. सब्जेक्ट म्हणजे तो नाऊन असेल नाही तर प्रोनाऊन असेल. बरोबर आहे. मग हा समजा राज आहे, सब्जेक्ट आहे. मग एक तर राज असेल, डॉग असेल, काऊ असेल, किंवा त्याला आपण ही म्हणू, शी म्हणू, इट म्हणू, किंवा अजून काही असतील, लोक असतील बा, आपण त्याला म्हणू पीपल. हे असे सगळे सब्जेक्ट जो काही क्रिया करणार आहे तो. सब्जेक्ट आल्याबरोबर तिथं वर्ब येत. आता वर्बवर बोलायचं असेल तर वर्ब विषयी थोडं 1-2 मिनटं बोलतो, ते समजून घ्या. वर्ब एक वेगळी कॉन्सेप्ट आहे. जसं पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये आपण वर्ब विषयी बोललो. वर्ब म्हणजे क्रिया सांगणारे शब्द. जसं की गो, जाण्याची क्रिया, कम, येण्याची क्रिया, डिस्कस, चर्चा करण्याची क्रिया, वर्क, काम करण्याची क्रिया. जर असं काही मी फेकलं तर थ्रो म्हणजे फेकण्याची क्रिया, कॅच केलं तर पकडण्याची क्रिया. ही क्रिया सांगणारे शब्द आहेत. आता ह्या सगळ्या शब्दांचे 2 प्रकार समजून घ्यायचे आपल्याला. हे ठरवून करावंच लागतं आपलं. हे माहीतच पाहिजे. 2 प्रकार आहेत. नंबर 1, काही शब्द म्हणजे काही वर्ब्स हे रेग्युलर आहेत आणि काही इरेग्युलर आहेत. रेग्युलर म्हणजे कसले? जे रेग्युलर विद्यार्थी क्लासला येतात ते, आणि जे रेग्युलर येत नाहीत ते. असं आहे का? हां, आज त्याचा अर्थ नाही असं थिंकिंग करू शकतो आपण. आणि प्रत्येक क्रियापदाचे 3 रूप आहेत. 3 रूप म्हणजे त्याचं एक वर्तमानातलं रूप आहे. जसं की समजा हा कम आहे तर त्याचं भूतकाळातलं केम आहे आणि त्याचं पुढचं जे आहे ना पास्ट पार्टिसिपल ते पण कम आहे. कम, केम, माहीतच पाहिजे. याला काहीच लॉजिक नाही आहे. तसं ईट आहे. ईट म्हणजे काय? खाणे. काय खाणे? काही बी खाणे. असं नाही किंवा म्हणजे पिझ्झा खायचा असेल तर वेगळं ईट आहे किंवा पोळी भाजीला वेगळं ईट आहे, असं काही नाही. काहीही खाणे याला काय? ईट. हां, आता इथं एट. हां, येस. स्पेलिंग सहित माहिती करून घेणार आपण याला. आता एका दिवशी फक्त आपण काय करणार? फक्त वर्ब्स आणि वर्बचे टाईप्सच घेऊ. ईट,
एट आणि ईटन. कसं माहीत पाहिजे माहिती का? सायन्समध्ये पाण्याला काय म्हणतात? H2O. आणि H2O म्हणजे काय? पाणीच. ही कशी संकल्पना पाठ आहे एकदम, तसं हे पाठ पाहिजे, पाठच पाहिजे. RTOचा नंबर किती आपला संभाजीनगरचा? MS-20. MS-20 म्हणजे फक्त छत्रपती संभाजीनगरच, म्हणजे महाराष्ट्रात कुठेही फिरलं नाही. MH महाराष्ट्र. आणि 20 म्हणलं की लोकांना काय कळतं? गाडी कोणत्या RTOच्या अंडर आहे. हां, हे माहीतच पाहिजे. मग आता हे झालं, तसं एवढं माहीत पाहिजे, हे 3. त्याच्यानंतर आता दुसरं आहे वर्क. याचा एक सेकंड फॉर्म आहे वर्कड. उच्चार कसा आहे? वर्क, वर्कड. हां, असं वर्ककडं नाही, थोडं जरा सॉफ्ट घेऊ आपण असं. हां, इंग्लिश जरा थोडी सॉफ्ट बोलायचं, जरा बरं वाटतं. नाहीतर असं एक जण त्याशी मला म्हणला, त्या तिथून हाना, तिथून टर्न हाना, टर्न. म्हणलं थोडं हाणतो मी, पण एवढा बी हाणत नाही. हा, तिथून हाना, लेफ्टला टर्न हाना, तिथून टर्न नाही, ते इट्स टर्न, वर्क, वर्कड. आणि हां, याचं दुसरं आणि तिसरं एकच. दुसरं आणि तिसरं एकच. काहीचे दुसरे इकडं बी बघा. टीच, टॉट, आणि इकडं पण टॉट. टीच, टॉट, टॉट. आता याचं पण दुसरं आणि तिसरं सारखं आहे, बरोबर आहे. हां, अटॅच, अटॅच्ड. हे 2 आले सेम. तर मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं, वर्बचे 2 मेन प्रकार लक्षात घ्यायचे. एक रेग्युलर, इरेग्युलर. ज्यांचा दुसरा आणि तिसरा प्रकार ईडी लावून येतो त्याला रेग्युलर म्हणायचं. किती सिंपल आहे. दुसरा आणि तिसरा फॉर्म ज्या ज्या क्रियापदांचा ईडी लागून आला, ईडी ईडी ईडी, मग डिस्कस, डिस्कस, डिस्कस्ड, डिस्क्राईब, 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 वर्कड, वर्कड, वर्क, अटॅच, अटॅच्ड, अटॅच. बरोबर आहे. हे सगळे कसे आहेत? रेग्युलर आहेत. आणि बाकीचे कसे आहेत? कम, ईट, टीच. हे यांचा दुसरा आणि तिसरा एकतर सेम असेल, वेगळा वेगळा असेल, सेम असेल, पण ईडी लागलेलं नाही आहे. ईडी रेग्युलर, विदाउट ईडी व्हेरी सिंपल टू अंडरस्टँड. व्हेरी व्हेरी कळायला लागले का? बंद करायचं. हां, बंद बी करू, पण थोडा वेळ. हां, आता यातला हे मेन आहे, मेन प्रेझेंट फॉर्म आहे. हा, इथं वर्ब घ्यायचा, सब्जेक्ट वर्ब इथला. मग आपण राज घेतला, राज सब्जेक्ट घ्या, काय राज. आता इथं कम घेतला, कम, इथं वर्ब आहे ना. आणि इथं परत मग पुढचं काय असेल ते असेल, सब्जेक्ट वर्ब कम. आता पुढचं काय? एकतर काही पण पुढे घ्या, एक तर ऑब्जेक्ट घ्या किंवा रिमेनिंग वर्ड्स घ्या. आपण याला इथं हेअर करूयात. हेअर, हेअर काही ऑब्जेक्ट नाही आहे, पण सब्जेक्ट वर्ब मेजर 2च. सब्जेक्ट वर्ब बदल इथंच आहे. आता राज असेल तर हे कम्स येणार.
आता ह्या सगळं डॉग कम्स, काऊ कम्स, ही कम्स, शी कम्स, इट कम्स आणि लोकहित हे जास्त असलं की हे फक्त कम येणार. आणि याचा अर्थ आहे राज येतो, कुत्रा पण येतो, गाय येते, तो येतो, ती येते, ते येते आणि लोक येतात. आय असलं की कम. वाक्यरचना बघा. आता इथं आम्हाला कशा प्रकारचे वाक्य बनवायचे, सगळे डिक्लेरेटिव्ह. वॉटर कम्स फ्रॉम पैठण. पाणी कुठून येतं? काही कुठून येतं? जळगावून. कुठून येतं पाणी? वॉटर कम्सच यायला पाहिजे. वॉटर कम्स फ्रॉम पैठण. हा कोणता टेन्स आहे? सिंपल. आणि हा वापरायचा कुठं हे नंतर सांगतो. पहिले वाक्य कसे बनतात लक्षात घ्या. सब्जेक्ट वर्ब. मी चहा घेतो. हां, मी म्हणजे कोण? आपण स्वतःला. काय चहा घेतो ना आपण. हां, आय. हां, वर्ब मेन. आय टेक टी. आय टेक टी. माझी आई चहा घेते. माय मदर. आता हे तर टेक्स का वर? हा ग्रॅमरचा नियम आहे, काही नाही. कारण भाषेचा त्याचा एक नियम आहे स्वतःच. बरोबर आहे का नाही? त्यांचं काय नियम आहे. मग त्यामुळं अर्थ तोच. आय टेक टी, शी टेक्स टी. अर्थ सेम. फक्त थर्ड पर्सन सिंग्युलर जर सब्जेक्ट असेल तर वर्ब हे यस किंवा इयस लागूनच येणार. कळालं? मी खातो, आय ईट. हा खातो, हां, हा ईट्स. वाक्य सेम आहे. आम्ही येतो, वी कम. तो येतो, ही कम्स. हे असं डोक्यात लॉजिकच लावायचं. त्याच सब्जेक्ट कोणता आहे बघायचं फक्त पहिलं. सब्जेक्ट जर सिंग्युलर असेल तर वर्ब प्लुरल हाणायचं. यस सॉरी यस तिकडं वाढवायचं. आणि जर सब्जेक्ट प्लुरल असेल तर तिकडं सिंगल घ्यायचं. इफ सब्जेक्ट इज सिंग्युलर, वर्ब शुड बी प्लुरल. आणि इफ सब्जेक्ट इज प्लुरल, वर्ब शुड बी सिंग्युलर. दे कम, ही कम्स, आय कम. एवढं कळालं? याचा अर्थ काय होतो? हां, मी येतो. मी 7ला येतो. आय कम ॲट 7. ती पण 7लाच येते. शी कम्स ॲट 7. तो पण 7ला येतो. हां, आणि सूर्य पूर्वेला उगवतो. सन किती आहेत? हे कोणता सन? स्पेलिंग काय? SUN. हां, नाही त्या कारण लिहिलं माय सन इज इन इंजिनिअरिंग. माय SUN. सन उगवायला शब्द काय? राईज. सन रायजेसच म्हणावं लागणार आम्हाला. सन रायजेस. कुठं? इन द ईस्ट. इकडे पूर्व आहे ना. पूर्व कुठे? पूर्व इकडं. त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? ईस्ट. पश्चिम, वेस्ट. वेस्टची स्पेलिंग ते वेस्ट नाही. हां, ते शब्द काहींचे उच्चार सारखे आहेत पण स्पेलिंगमध्ये गडबड आहे. वेस्ट तसलं वेस्ट नाही. हे वेस्ट. काय वेस्ट आहे? पश्चिम. सन रायजेस इन द ईस्ट. सेट्स. सेट म्हणजे मावळणे. सन सेट्स इन द वेस्ट. सन रायजेस अँड सेट्स. पृथ्वी सूर्याभोवती फिरते का? पृथ्वी भोवती सूर्य फिरतो.
काय म्हणजे माहिती असेल ना, कोण कोणाभोवती फिरतंय? पृथ्वी. पृथ्वीला काय शब्द आहे? अर्थ. स्पेलिंग EART. अर्थ. फिरायला काय? फिरणे. फिरणे. रोटेट्स, रिव्हॉल्व्स, पण बारीक शब्द अजून. मूव्ह. मूव्ह. मूव्ज. मूव्ज. भोवती. अराउंड. 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 अर्थ मूव्ज अराउंड अराउंड द सन. हे वाक्य आहे त्याचे. सिम्पल प्रेझेंट चालू आहे आपलं. काय चालू आहे? सिम्पल प्रेझेंट. हे कळालं की वाक्य कसे बनतात, वापरायचं कुठं. टेन्सचं 2-3 गोष्टी लक्षात घ्यायची. एक, वाक्याचा प्रकार कसा आहे, म्हणजे कसं सेंटेन्स बनतं. दुसरं, त्याचा यूज कुठं कुठं करायचा आहे. आता काहींना वाक्य बनवता येते, पण सिच्युएशन, दैनंदिन जीवनामध्ये ज्या घटना घडतात, काय घडतात? आपण उठतो, आंघोळ करतो, चहा घेतो, नाश्ता करतो, कपडे घालतो, मग अभ्यास करतो, थोडा पेपर वाचतो, क्लासला येतो, जातो, पुन्हा अजून जेवतो, तोंडात पाय धुतो, पुन्हा झोपतो. ही सगळी क्रिया सिंपल प्रेझेंट टेन्सची आहे. पहिला डेली रुटीन. काय? डेली रुटीनच्या सगळ्या गोष्टी आहेत. जसं म्हणलं की बा मी सकाळी लवकर उठतो, आय वेक अप अर्ली इन द मॉर्निंग. आता तू उठ. उठ. व्हॉट इज हिज नेम? अभिषेक. माहिती नाही ना? ठीक आहे, नाही म्हणायचं. तुम्ही अंदाजे ठोकलं त्याचं नाव काय, तसं नाही ना. व्हॉट इज हिज नेम? अभिषेक. हात खाली सोडणार. हां, तसं. आणि आता अभिषेक पण लवकर उठतो मला म्हणायचं. आता अभिषेक इज माय फ्रेंड. फॉर एक्झाम्पल, आता हा माझा मित्र आहे, तर मी म्हणलं आय वेकअप अर्ली इन द मॉर्निंग. मला म्हणायचं आहे अभिषेक वेक्स अप. जर वेक्स नाही म्हणलं तर इंग्रजीत तुम्हाला चुकीची इंग्लिश बोलताय असं म्हणताय. आणि यालाच म्हणायचं स्मॉल ग्रामॅटिकल एरर्स वेन यू आर स्पीकिंग इन इंग्लिश. बारीक, किती येसचा फरक आहे. बारीकच जास्त गोष्टी त्रासदायक आहेत. मग आय वेकअप, ही वेक्स, अभिषेक वेक्सअप. आता एक तर ही म्हणा, ही म्हणजे अभिषेकचं प्रोनाऊन झालं. अभिषेक काय झाला? अभिषेक प्रोनाऊन असतो, अभिषेक नाऊन झाला. पण अभिषेकला प्रोनाऊन काय? ही. मग आय वेकअप, अभिषेक वेक्सअप. मग आय ईट, ही ईट्स. ईट्सच म्हणायचं कधी पण. आता ही, शी, ईट मी सब्जेक्ट सांगितलेत तुम्हाला. मी चहा घेतो, हा चहा घेतो. अभिषेक टेक्स टी. मग तुम्ही इमेजिन करायचं की तुमच्या घरातली सगळी माणसं, नवरा असेल, बायको असेल, मुलगा असेल, बहीण असेल, भाऊ असेल, जेवढी माणसं आहेत त्यांचं वर्णन करायचं असेल तर ते थर्ड पर्सनच सांगायचं आहे. एकात सांगायचं असेल तर मी फोन वापरतो, माझे वडील मोबाईल वापरत नाहीत. आय यूज मोबाईल बट माय फादर डज नॉट यूज मोबाईल. ते आता पुढं निगेटिव्हला येणार आहे आपल्याला. हां, कळालं? ही टेक्स, आय टेक. I come to the class at 8:30 but he comes to the class at 7. आणि वाक्याचा अर्थ तसाच. मी येतो तो पण येतोच. मराठीत बदल होत नाही. असं होत नाही ही तो येतो तो असं नाही होत. हां, तो येतो, मी येतो, बस. ठीक, थँक्यू. सिम्पल प्रेझेंट, एक डेली रुटीन. दुसरे बाकीचे जे नियम आहेत ते सगळे ऐकून कन्फ्यूज होण्यापेक्षा जास्तीत जास्त 90% ह्या डेली रुटीनलाच वापरला जातो. किंवा शेड्यूल असतं दिलेलं, ते शेड्यूल. किंवा मीटिंग आमची 7ला सुरू होत असते नेहमी. मीटिंग स्टार्ट्स, क्लास स्टार्ट्स, ऑफिस ओपन्स, बस कम्स, ट्रेन संध्याकाळी येते 9ला.
ट्रेन कम्स, ठरलेलं शेड्यूल असतं ते, त्या संदर्भात तेवढंच. युनिव्हर्सल ट्रूथ वगैरे बाकीचे सगळे नियम मी नंतर सांगेल, पण एवढा आता मुद्दा कळाला. ठीक. आता वाक्य कसं बनलं, तर आता 2-3 वाक्य देतो मी त्याचे सिम्पल प्रेझेंट. आता तुम्हाला वर्बचे प्रकार पण सांगितले, हे पण लक्षात आलं. वी हॅव टू अंडरस्टँड ग्रॅज्युअली, वी हॅव टू अंडरस्टँड इंग्लिश लँग्वेज लर्निंग प्रोसेस शुड बी फ्रॉम इझी टू डिफिकल्ट. खूप काही इंग्लिशचा आव आणायचं नाही, प्रत्येक बारीक बारीक गोष्ट समजून घ्यायची, बारीक 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 बारीक. मग पहिलं वाक्य आहे, आता बघा, पीपल, मी म्हणलं ईट चिप्स. काय सांगितलंय? चिप्स. हे वाक्य आहे. वाक्याचा अर्थ काय? लोग बहुत ज़्यादा चिप्स खाते हैं. मराठी काय? लोक खूप चिप्स खातात. खात नाहीत का? कोणते लोक? चिप्स खाणारे. कोणाविषयी चालू आहे? चिप्स खाणारे. कोणत्या, असे काय काय कोणता देश आहे का? नाही, चिप्स खाणारे खातात. आता याचं हे वाक्य आता फक्त पॉझिटिव्ह चालू आहे. आता प्लस आणि मायनस म्हणजे पॉझिटिव्ह वाक्य आणि निगेटिव्ह वाक्य. याचं निगेटिव्ह वाक्य काय होईल? हां, सांगतो अगोदर पॉझिटिव्ह घ्यात. 2, राज प्लेज क्रिकेट विथ हिज फ्रेंड्स. मोठे मोठे वाक्य आम्हाला बनवायचे कधी पण, असे बारके बारके छोटे छोटे सेंटेन्सेस बनवायचे नाही. हे पुढचं पण कव्हर झालं पाहिजे. राज काय खेळतो? क्रिकेट. कुणासोबत? वाक्याचा अर्थ काय? राज त्याच्या मित्रांसोबत क्रिकेट खेळतो. बघा. तिसरं, काऊ गिव्स मिल्क. हे बारकं वाक्य. काऊ गिव्स मिल्क. हां सॉरी, गिव्स. असं कळायला पाहिजे. हे कळणं सुद्धा फार मोठी क्वालिटी आहे माझं. इव्हन टेक्स्टमधल्या लोकांना लवकर इंग्लिश जरी नाही बोलता आलं ना, लोक कसे चुकीचे बोलते हे लवकर कळते बघा. बरोबर आहे. चिल्ड्रन वॉच मोबाईल. इथे हे वाक्य आलं ना एवढं. चिल्ड्रन वॉच मोबाईल किंवा मोबाईल्स किंवा मोबाईल गेम्स. वाक्य कसे बनले ते लक्षात घ्या. आणि 5वं, डॉग बार्क्स ॲट नाईट. किती वाक्य आहेत? 5. आता याच्यात सब्जेक्ट कोणता आहे? इथं पीपल, राज, काऊ, चिल्ड्रन, डॉग. पहिलं जे सब्जेक्ट आहे, आता हे नाऊन आहेत बघा, त्याच्यामुळे याचं पहिलं लेटर जे आहे ना, हे कॅपिटल पाहिजे. कोणत्याही नाऊनची सुरुवात कॅपिटल लेटरनंच होणार, विशेषतः प्रॉपर नाऊन. ठीक आहे. आता ईट, प्ले, गिव्ह, वॉच अँड बार्क हे काय आहेत? वर्ब्स आहेत. म्हणून सब्जेक्ट प्लस V1. V1 म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप, फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब, प्लस
एक तर ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट किंवा रिमेनिंग वर्ड्स. हां, हे झालं. आता वाक्याचा अर्थ काय? लोक खूप चिप्स खातात. राज त्याच्या मित्रांसोबत काय करतो? क्रिकेट खेळतो. गाय पिते का? देते. बरं, हां, देते. मुलं, हां, कुत्रं रात्री बघतो. आता अंडरलाईन करायचं. इथे एक यस आलंय, इथे एक यस आलंय आणि इथे एक आलंय. इथं प्लेन वर्ब आहे, इथं प्लेन वर्ब आहे आणि 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 हा 2च ठिकाणी आहे ना. का बघ? कशामुळं? पाणी वगैरे द्यायचं नाही ना? हां, ठीक. म्हणजे कधी कधी पाणी वगैरे पिऊन पण समजून घेतल्याशिवाय पुढं जायचं ना. तिथं का आलं यस? कोण आहे सिंग्युलर? हां, इथं लोक जास्त आहेत. एका माणसाला लोक म्हणतात का आपण? एकच माणूस आला म्हणलं आले बा लोक, नाही नाही ना, असं म्हणायचं नाही ना. राज इथं एकटा सब्जेक्ट असेल तर इथं लावायचंय. उद्या चुकलं नाही पाहिजे. आता मी म्हणलं मग पेपर सकाळी येतो. पेपर कम्स. कम्स काय? इन द, व्हेरी गुड. पेपर कम्स इन द मॉर्निंग. तो संडेला फोन करतो. हां, दिवस आला, दिवस वापरायचा असला कोणता दिवस? कोणता बी, त्याला ऑनच वापरायचं. ऑन मंडे, ऑन ट्यूजडे. सुट्टीचा दिवस असला तरी ऑनच वापरायचं. हां, नाही तर पुन्हा डोकं लावायचे. सुट्टीचा असला तरी बरं ठीक आहे चला, हां ऑन. रविवारी, हां, रविवारी. ऑन संडे. आणि नेहमी ऑनचा अर्थ काय? वर. रविवार वर असं नाही तिथं. त्याला म्हणायचं काय? रविवारी. संडे ऑन संडे. मंडेला ऑन मंडे. मंगळवारी. हां, फिक्सच आहे. वार वापरायचा असला ऑन, बस. काऊ गिव्स मिल्क, एवढं कळालं. आता जेव्हा आम्हाला याचे निगेटिव्ह बनवायचं असते का, ही येसच्या जागी डज येते आणि जिथं येस नाही तिथं डू येतं. म्हणून आम्हाला एकतर इकडं डोंट म्हणा किंवा डू नॉट म्हणा. इकडं एकतर डझंट म्हणा किंवा हां. आता लोक जास्त चिप्स खात नाहीत. हां हां हां, आता बरोबर म्हणला त्यानं. तू उठ. हाय फॉरगॉट युअर नेम. हां हां, जाऊ दे जाऊ दे. तू व्हॉट इज युअर नेम? मयूर. उठ 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 उठ. मयूर भावनेच्या भरात म्हणला पीपल डज नॉट ईट. काय चूक नाही केली, काय टेन्शन आहे काय? काय इंग्लिश चुकीची बोलायची बरीच, तशी लय लोक चुकीचीच बोलतात. मी तर म्हणतो अख्खे जग चुकीची बोलतो. कोण शाणा लागून गेला इंग्लिशमध्ये? इंग्लिश बोलायला माझं चूक येईल का बरोबर येईल याचं लोड घ्यायचं नाही. इंग्लिशविषयी जगात कोणी परफेक्ट नाही, कोणी झिरो नाही. असा एक तरी माणूस आहे का महाराष्ट्रातला आपल्या त्याला इंग्लिशचा एक पण शब्द नाही, एक बी शब्द माहिती नाही? एक माणूस शोधून आणा. ते म्हणते रोड, ते वाट म्हणत नाही ना. वा वा डांबर वाट आहे नाही ना. काय मग रोड शब्द कसा आहे? इंग्लिश. पंखा म्हणतात का लोक? काय म्हणतात? फॅन कसला शब्द आहे? असा एकही माणूस नाही की ज्याला इंग्लिशचा एकही शब्द येत नाही.
आणि असा एकही माणूस नाही की ज्याला इंग्लिशचे सगळे शब्द येतात. एक माणूस हुडकून आणून द्या मला, अख्ख्या जगातलाच आहे, जगातला, भारतात सोडून द्या. आणि आपला तर विषय सोडून द्या, आपण इथं 35 मार्कालाच जीव चालला आमचा. हां, नुसते सेंटरच्या बाहेर कॉप्याच कॉप्या. बरोबर ना? जवारीत पेपर नेले होते अवश्य लोकांनी. हां, गावात जवारीत बसले ते सेंटरच्या बाजूला, असं पेपरला आलं होतं म्हणून सांगायला. बरोबर आहे. त्यामुळे लोड घ्यायचा नाही. चुकलं तरी काय आपण गुन्हा केला का? लोक गुन्हा करतात आणि म्हणतात माझ्याकडून जरा चूक झाली. काय करतात? गुन्हा. आणि झाला आपण चुका करतो आणि म्हणतो गुन्हा झाल्यासारखं वागतो. आता लोकांना काय वापरलं आपण? इट वापरलं. त्यामुळे इकडं जर सब्जेक्ट प्लुरल असेल तर निगेटिव्हिटीसाठी किंवा निगेटिव्ह वाक्यासाठी डो नॉट. लोक जास्त चिप्स नाही खात. पीपल डोंट ईट. आता ही स्टाईल आहे. डो नॉट म्हणा, डोंट म्हणा, इट्स युअर स्टाईल. त्याला काय नाही. सेंटेन्स विल रिमेन सेम. इट्स युअर स्टाईल. आता एकदा स्टाईल वापरायची काय त्याला. कोणी असा कप धरून चहा पितं, कोणी असं त्या कानात बोट घालून चहा पित. त्याचं नथिंग रॉंग. असं म्हणू शकतो ते कपाच्या कानात काला बोट घातला, कपाला कसं वाटल तसं काही नाही. तू कसंही धर, फक्त चहा अंगावर सांड नको, एवढाच रूल आहे. डू नॉट म्हणा, डोंट म्हणा. बट इन द फ्लो पीपल हॅव स्टार्टेड युजिंग डोंट. सम पीपल से डू नॉट. त्यात काय फरक पडायला लागला. त्यामुळं तो विषय नाही. काय म्हणायचं मग? चिल्ड्रन डोंट, चिल्ड्रन डोंट. हां, राज महिला दिन आहे आज, कळायला लागले का? महिला दिन आहे बरं खरंच. नाही तर डाऊट घेऊन जायचं नाही महिला दिना दिवशी घरी. नसेल तर विचारा. हां, काही काही माणसं म्हणते ते आमचं कुत्रं ओगं भाकरी खाते, भुकतच नाही. त्याला कसं म्हणायचं? डॉग. आणि जास्त कुत्रे असतील तर हां, डॉग्स डोंट बार्क. आता स्पीकर आहे, स्पीकर. कोणतं स्पीकर? बोलणाऱ्याला बी स्पीकर म्हणते. कुठे स्पीकर? असं आहे का? कुठं ठेवलंय? तसलं स्पीकर नाही. काय बोलणारा पण कोण आहे? आता स्पीकरला चॉईस आहे ना बोलायची. सब्जेक्ट एक जास्त घेऊन बोलायची का एक घेऊन बोलायचे ते. आता इथं आपण लिस्नर आहेत. किती तासाठी? उरलेले 24 तासापैकी 22 तास आम्ही स्पीकर आहोत. मग हिअर वी हॅव टू लिसन टू स्पीक. इथलं इथंच अर्पण करायचं नाही. तेरा तुझको अर्पण असं नाही ना. इथलं ऐकायचं आणि कुठं वापरायचंय? बाहेर. बाहेर म्हणजे कुठं? परदेशात नाही, इथंच. हां, पुढच्याला कळत नाही म्हणून चुकीचं बोलायचं नाही. हां, काही लोक पुढच्याला कळत नसलं का अशी इंग्लिश ठोकतात भाऊ. त्याला एकदा कळावं पुढच्याला कळत नाही, मग तर डू नाही, डज नाही, डिड नाही, काय नाही. अरे बापरे. आणि मग ते बी असं भारी समजतंय. मायरा काय भारी इंग्लिश, काय माणूस आहे ग्रेट. अरे ते बेकार आहे ते माणूस, ग्रेट नाही ना ते. बघतं तुझ्या समोर ते ना. हां, इंग्लिश ही एक्सप्रेस करायला कमी आणि इम्प्रेस करायला जास्त वापरली जाते समाजात. आपण तसं नाही करायचं. पुढचा हुशार असो नाही येड असो, आपण करेक्टच बोलायचं. एकदा करेक्ट बोलायची सवय लागली की माणूस करेक्टच बोलणार. कळलं? नाही तर काही लोक बंद मोबाईल कानाला घेऊन बोलते. हॅलो, तुला फोन नाही, काही नाही, बघू वर खरं काही नाही, बंद आहे, चालू आहे फोन. तसं वाक्य कसं होईल मग?
People don't eat. Raj does not play. Cow doesn't give. Children don't watch. And dog doesn't bark. I take tea. I don't take a coffee. बरोबर आहे. I eat non-veg. He does not eat non-veg. And these people don't eat non-veg. कळालं का आता? इथंच वाक्य कसं बदलतंय. जर मला बोलत असताना जर ही सब्जेक्ट जर जास्त घेतले तर इकडे डोंटच येणार. आय अंडरस्टँड, ही अंडरस्टँड्स, दीज डोंट अंडरस्टँड. त्यांना कळतच नाही ना, दे डोंट अंडरस्टँड. त्याला कळत नाही ना, ही डझंट अंडरस्टँड. कळलं ना तुम्हाला? ही डझंट अंडरस्टँड, ते डोंट अंडरस्टँड. कोणालाच कळत नाही. नोबडी अंडरस्टँड्स. नाही, नोबडीला नो आलं आहे ना, असं मिक्स करून टाकलं मुद्दाम मी. नोबडी आलं की पुन्हा डझन म्हणायचं नाही. अंडरस्टूड नाव? आय प्ले, ही प्लेज. आय डोंट प्ले, ही डझंट प्ले. गुड. अशा प्रकारे सेंटेन्सेस आले सिम्पल प्रेझेंटचे. आता सिम्पल प्रेझेंट एवढं लवकर संपल का? नाही, फक्त प्रॅक्टिस करायची याची. आता बेसिक समजलं ना? मी टी व्ही पाहतो. माझे वडील टी व्ही पाहत नाहीत. माय फादर डज नॉट, डझंट, डज नॉट, डझंट. कळालं ना आता? मी आंघोळ करतो. अय आंघोळ. हां, आंघोळीला काय शब्द आहे? बात. मग कसं म्हणायचं? आय टेक बात. ही आंघोळ करत नाही बघा. हां, ही असं इंग्रजी शिकण्यासाठी वापरले बरं का, सिरियस घेऊन. नाही ते म्हणायचं कसं काय बाबा इंग्लिश जाऊ द्या, पण मग माझं कसं काय माहीत झालं ह्यांना असं. चला ठीक आहे. अंडरस्टूड ना? आमच्याकडे रोज पाणी येत नाही. वी डोंट गेट वॉटर म्हणण्यापेक्षा वॉटर डझंट कम हिअर डेली. वॉटर कम्स आफ्टर 4 days, 5 days, 7 days, असं काही जे असेल ते असेल. ठीक आहे. शॅल वी स्टॉप नाव? आता याच्यावर काही प्रश्न असेल तर ठीक, नाहीतर मग आपण काही प्रश्न असेल तर ठीक आहे, नसेल तर मग 12 वाजून गेलेत. ठीक आहे. संडेला आल्यानंतर काही फायदा झाला का बाबा? म्हणजे मला बरं वाटावं म्हणून. हां, काही पेशंटला बरं वाटावं म्हणून बोलतात माणसं. नका घाबरू, नका घाबरू, होईल बरं. पुन्हा बाहेर म्हणायचं कशाचं खरं आहे काय होगा. चला ठीक आहे. थँक्यू. हॅव नाईस टाईम ऑल.